सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बाळाच्या वॅक्सिनेशन नंतर काय काळजी घ्यावी माहिती आहे का? न्यू मॉमसाठी हे टिप्स खूप युजफुल आहे. बाळासाठी वॅक्सिनेशन खूप इम्पॉर्टंट असतं. वॅक्सिनेशनला जाण्यापूर्वी बाळाचं पोट भरलेलं आहे का याची खात्री करा. बाळाला फीडिंग करूनच वॅक्सिनेशनसाठी घेऊन जा. वॅक्सिनेशन घेण्याआधी बाळाची अंघोळ करून घ्या, कारण वॅक्सिनेशननंतर 2 ते 3 दिवस बाळाला अंघोळ देणं टाळलं जातं. वॅक्सिनेशननंतर काही बेबीजला थोडा फीवर किंवा चिडचिड होऊ शकते. अशा वेळी डॉक्टरांनी सांगितलेले फक्त तापाचं मेडिसिन म्हणजे पॅरासिटामॉल वेळेवर द्या. इतर कोणतंही मेडिसिन स्वतःहून देऊ नका. घरी आल्यानंतर डॉक्टरांनी इंजेक्शन दिलेल्या जागेवर गार पाण्यात भिजवलेल्या स्वच्छ कापडाने हलका मसाज करा. यामुळे सूज आणि त्रास कमी होण्यास मदत होते. बाळाला जास्त हलवू नका आणि झोक्यात झोपवणं टाळा. वेळोवेळी बाळाचा ताप चेक करत राहा. नॉर्मल ताप येऊ शकतो, पण जास्त फीवर असेल तर लगेच डॉक्टरला कॉन्टॅक्ट करा. पुढचे 2 दिवस बाळाकडे एक्स्ट्रा लक्ष द्या. दुर्लक्ष करू नका. हळूहळू बाळ नॉर्मल होऊ लागतं. अजून असे युजफुल मॉम टिप्ससाठी मॉम सिरीज फॉलो करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. हॅपी पॅरेंटिंग.